नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये आधीच तणाव निर्माण झाला होता आणि त्यात आता आणखीन भर पडण्याची शक्यता आहे। कारण भाजपचा विरोध डावलून राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिकांचं नाव आता स्टार प्रचारकांच्या यादीत टाकलंय। त्यामुळे महायुतीमध्ये घमासान सुरू झालाय। आणखी काय काय घडतंय त्याचा आढावा घेऊयात। नवाब मलिकांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान। महायुतीमध्ये मलिकांवरून घमासान। भाजपचा विरोध डावलून मलिक स्टार प्रचारक। महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। त्यामुळे सर्व पक्षांची प्रचाराची लगबग सुरू झाली आहे। अशात मुंबई महापालिकेत स्टार प्रचारकांवरून महायुतीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक यांचंही नाव आहे। सुरुवातीपासूनच मलिकांना भाजपनं विरोध केला, मात्र भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी त्यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत केलाय। नेमका हाच मुद्दा धरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। तर भाजपनं मलिकांबाबत आपल्या भूमिकेत काडीमात्रही बदल केला नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। बोला, आता आमचे कुरेशी साहेब बोलतील या विषयावरती आणि सांगतील की बाबा काय त्यांचं म्हणणं आहे। कारण काय झालेलं आहे की पोट तिडकीने बोलायचं, मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभाग व्हायचं आणि नंतर ज्यावेळी निवडणुका आल्या त्यावेळी धर्मांच्या गोष्टी करून घेऊन हा अशा प्रकारे हा तेढ निर्माण करण्याचा हा केवळवाणी प्रयत्न आहे। यातूनच हे स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीचा प्रेम हा काही हिंदुत्वाचा फक्त निवडणुका पुरता असतो। निवडणूक झाल्यानंतर मग एवढे दिवस त्यांनी का नाही सांगितलं? आज माझी माहिती अशी आहे की सना मलिकांना त्यांनी जबाबदारी दिली आहे, मग तुम्ही त्यांच्यावर बसणार नाही की या संदर्भात यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे आणि आता राष्ट्रवादींनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता याच्यात पुन्हा नव्याने सांगण्याचं काहीच नाही आहे। तर दुसरीकडे महायुतीमधील प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेनंही मलिकांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला नवाब मलिक चालणार नाही म्हणून आम्ही युतीत नाही असं म्हटलंय। मलिकांवरून मित्रपक्षांमध्येही नाराजी असल्यानं भाजपनंही याबाबत सावध भूमिका घेतली आहे। नवाब मलिक चालत नाही आहेत ना, आम्हाला नाही चालणार ना, म्हणून आम्ही युतीमध्ये त्यांच्याबरोबर नाहीच आहेत। नवाब मलिक जर पक्षात इकडे काम करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। प्रचारकाची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये नवाब मलिक आहे। अजितदादाच्या यादीमध्ये नवाब मलिक आहेत म्हणून अजितदादांच्या पक्षाबरोबर युती होत नाही, हे लक्षात घ्या। ज्या ठिकाणी नवाब मलिक आहेत त्या ठिकाणी युती करू नये, असं सगळं संकेत एकमेकांना दिलेले। त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं, त्यांनी कोणाला सोबत न्यायचं हे त्यांचा अधिकार आहे। त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही, त्यांनी निर्णय करायचे आहेत। पण त्यांचं अजित पवारांचं असं एक धोरण आहे की पुण्यातलं युती झाली आहे, एकत्र येणार आघाडी झाली 2 NCPची, पण दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं, भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका काही अनेक ठिकाणी घेतली। काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे, अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहे, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतो आहे। असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे। 3-4-5 ठिकाणी अजित पवार साहेब सोबत आमचे आहेत। एकीकडे पक्ष नेतृत्वाशी बेबनाव झालेल्या रुपाली ठोंबरे पाटील, खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार यांनाही अजित पवारांनी स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिलेलं नाही। मात्र स्टार प्रचारकांच्या पहिल्याच यादीत मलिकांचं नाव आल्यानं आता महायुतीमधील तणाव कोणत्या थराला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।